गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज इयत्ता 4चा आपलं लेक्चर आहे गणिताचं. गेल्या आपल्या त्याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण काय घेतलेलं होतं? लास्ट लेक्चरला इयत्ता 4ची रोमन संख्या घेतलेल्या होत्या, 20 पर्यंत घेतलेल्या होत्या. त्याच्या पुढच्या आता 50 पर्यंत घेतलेल्या होत्या. त्याच्या पुढच्या रोमन संख्या आता मी तुम्हाला काय करणार आहे, इंट्रोडक्शन करून देणार आहे. तर सगळ्यांनी काय करायचं, समोर लक्ष द्यायचं आहे. कुणी काही करायचं नाही. त्यांना कन्फ्युज असेल त्यांनी वही आणि पेन समोर काढायचं आहे. वही पेन समोर काढायचं आहे आणि मग काय करायचं आहे, लिहायचं आहे. बघा आता रोमन संख्या चिन्ह, त्याच्यामध्ये आपण काय शिकलो होतं? रोमन संख्या चिन्हामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय करायचं आहे की आता पहिल्यांदा तुम्हाला सांगितलेलं रोमन संख्या 5 ला आपण काय म्हटलेलं, व्ही घेतलेलं. 10 ला एक्स आहे, हे तुम्हाला मी जे मेन आहे ते घेतलेलं. 15 ला 10 आणि 5 15. 19 ला काय घेतलेलं आपण? आता बघा 20 ला काय होतं, 2x. इकडे फळाकडे लक्ष द्या. 20 ला बघा 2x होतं. मग 2x मधनं 1 वजा करायचं म्हणजे 19 कसं घेतलं, x I x 19. त्याच्यानंतर 20 तुम्हाला माहिती आहे डबल एक्स 20. 21 ला काय येणार मग, डबल एक्स आय 21. 22 ला काय येणार, डबल एक्स आय 22. हे सगळं आपल्या गेल्या लेक्चरला झालं होतं. डबल एक्स आय हे 22. 23 ला एक रेष परत येणार 23. डबल एक्स 3 23. फळाकडे लक्ष द्या. आता 24 ला कसं घेतलेलं आपण, डबल एक्स आय व्ही 24. कारण की 4 ला कसं आहे, 4 ला आय व्ही आहे. मग 25 ला डबल एक्स व्ही 25 झालेला आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? मग असं 26 27 28 29. परत 29 ला मुलं कन्फ्युज होतात. 29 ला आपण काय घ्यायचं आहे, डबल एक्स आय एक्स. हे झालं 29. म्हणजे 10 20 आणि हे आय आय एक्स म्हणजे 29 झालं. 9 आहे ते आय एक्स याचा संख्येचा अर्थ 9 आहे. आणि 30 10 20 30. 30 ला 3x आहेत. फळाकडे लक्ष द्या. 30 ला 3x आहे. 31 ला 10 20 30 31. परत इतर एक मला 32 33. परत 34 ला 10 20 30 आय व्ही 34. 35 ला 10 20 30 व्ही 35. 36 ला काय 10 20 30 35 36. 37 38. आता इथून पुढे सगळ्यात महत्वाचं आहे 38 नंतर 39. 38 नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, तर 39 घ्यायचं आहे. बघा 39 बघा 10 20 30 आणि हे आय एक्स 39. आय एक्स ला काय असतं, 9 ला आय एक्स आपण इथं घेतलेला आहे. बघा 9 ला काय घेतलेला आहे, आय. आता 40 ला काय घ्यायचं आहे, तर म्हणजे बघा 40 ला कोणती संख्या आहे, तर 40 ला याच्यामध्ये संख्या आहे ती कोणती घ्यायची आहे, एक्स एल घ्यायची आहे. एक्स एल ही 40 ला संख्या घ्यायची. समोर लक्ष द्या. 40 ला कोणती, एक्स एल. तर एक्स एल 40 ला का संख्या घ्यायची आहे आपल्याला, बघा एक्स एल हीच का 40 ला घ्यायची. एल ही आता नवीन आलेली संख्या आहे. बघा 40 मध्ये एल हे नवीन इंग्लिश कॅपिटल लेटर इथं आलेलं आहे. कारण 50 ला एल आहे, 50 ला एल आहे. मग 50 मधनं 10 गेले 40 राहिले. आलं लक्षात सगळ्यांच्या? म्हणून एक्स एल बरोबर 40. समोर लक्ष द्या सगळ्यांनी. 50 मधनं म्हणजे एल मधनं हे एल आहे, याच्यामधून 10 गेले म्हणजे हे 40 झाले. आता 41 एक्स एल आय 41. एक्स एल डबल आय 42. एक्स एल ट्रिपल आय 43. आलं लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक्स एल आहे. एक्स एल म्हणजे 40, एक्स एल आय म्हणजे 41, एक्स एल डबल आय म्हणजे 42, एक्स एल ट्रिपल आय म्हणजे 43. मग
40ला कोणतं आपण घेतलेलं आहे रोमन संख्या चिन्ह XL. असं करत आपल्याला काय जायचं आहे 41 42 43 44 45 46 बघा 47 XLIX म्हणजे किती झालं XLIX किती झालं सांगा बघू. हे 49 झालं XLIX 49 झालं. मग 50ला मी काय सांगितलं होतं L. 50ला कोणतं रोमन संख्या चिन्ह आहे L. बघा सगळ्यात महत्वाचं V ला 5 I म्हणजे 1 2 3 1 2 3 साठी 4 ला सुद्धा I येतं. त्यानंतर बदलतं ते 5 झालं. त्याच्यानंतर 10 ला X. मग तिथून पुढे कंटिन्यू तसं चालू आहे. त्याच्यानंतर बदलतं ते L ला 50. L ला 50 होतं. मग तिथून पुढे XL म्हणजे आपण काय घेतलेलं होतं XL म्हणजे 39 घेतलेलं होतं. मग 50 पर्यंत समजलं तुम्हाला. आता 50च्या पुढची जी रोमन संख्या आहे ती परत जशी आपण 1 2 3 4 5 ला घेतलं होतं सेम तसं आहे. त्याच्या पुढे तुम्हाला काहीही अवघड नाही आहे. 50ला L आहे पुढे बघा 50ला L आहे. आता 51 ला काय येणार L1 51 L2 52 L2 3 3 आहे 53. एवढं सोपं आहे. 54चं ऍज युजल 54ला काय येणार LIV कारण की 4ला हे कॉमन 100 पुढे सुद्धा हे कॉमन 4ला संख्या आहे म्हणजे 50 54 झालं बघा इथे LIV 54. त्याच्यानंतर 55 पण तसंच येणार L 55ला काय येणार सांगा L म्हणजे 50 V म्हणजे 55 LV काय झालं 55. मग 56 LVI 56 LVII 57 LVIII 58 आणि LVIX 59. आता 60 ला कोणती संख्या येणार आहे सांगा बघू. 60 ला आपण काय घेऊ शकतो याच्यामध्ये सांगा बघू. 60 ला कोणती येईल 50 ला कोणती घेतलेली आहे आपण L घेतलेली आहे. मग 50 अधिक 10 काय आहे 60 आहे म्हणजे 60 ला कुठली येणार LX येणार. 60 ला कोणती येणार आहे LX येणार आहे. मग तिथून पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. तिथून पुढे कंटिन्यू काय करायचं आहे पुढे लक्ष द्या 61 LX1 61 LX2 62 LX3 63 LX4 64 ऍज युजल 64 65 66. आता 70 60 ला कळालं 70 ला बघा LXX 70. मग 71 LXXI 71 LXXII 72 LXXIII 73 LXXIV 74 LXX म्हणजे 50 60 70 आणि हे 4 74. मग 75 LXXV 75. मग 76 कसं येणार LXXVI म्हणजे 5 अधिक 1 6 76. मग 77 78 79 80 79 झाल्यानंतर मग काय येणार तुमचं 80 ला येणार. आता आपण डायरेक्ट काय करूया 79 घेऊयात. 79 कोण सांगेल रे कसं येईल 79 कोण सांगेल कसं येईल. हे बघा हे 50 60 70 आणि IX हे 9 हे 10 10 आणि हे 50 50 60 70 अधिक 9 79 एवढं सोपं आहे म्हणजे फक्त 9च घ्यायचं आहे आपल्याला इथं. आणि आता 80 कसं येणार सांगा बघू. हे बघा LX म्हणजे 50 50 60 70 80 एवढं सोपं आहे. याच्यामध्ये काहीही अवघड नाही रो म्हणजे 80
आता 81, 50, 60, 70, 80, 81, 82, इथं 2 रेषा 82, मग 83, मग 84, इथं भी घेतला फक्त आपण 84, 85, 86, 87, 88, 89. आता आपल्याला कुठं थांबायचं आहे तर 89 ला थांबायचं आहे. कसं येणार 89 बघा पुढे लक्ष द्या 50, 60, 70, 80 आणि हे 9 89 झाले. आलं का लक्षात अधिक हे 9 89 आहे. तुम्ही काय करायचं लेक्चर झाल्यानंतर न बघताय सगळं लिहून काढायचं आहे रोमन संख्या चिन्ह 1 ते 100 पर्यंत. सगळ्यांना हा होमवर्क आहे त्यामुळे मी हे देणार आहे बघा. अगदी सोपा आहे. एल म्हणजे 50 जर तुम्हाला आलं तर 60 एल एक्स 60, एल डबल एक्स 70, एल ट्रिपल एक्स 80. आलं लक्षात. आता 90 कसं लिहायचंय सगळ्यात महत्वाचं आहे. आता हा पाया सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. जो सोपा आहे ते पटपट घेतलेलं आहे. पण आता 90 पासून पुढे बघा 90 ला काय घेतलेलं आहे मी बघा 90 या संख्येला रोमन संख्या चिन्ह आहे बघा तर एक्स सी. आता इथं नवीन आलेला आहे एक्स सी. आता नवीन काय आलेला आहे एक्स सी आलेला आहे. ह्याला बरोबर 90, 91, एक्स सी 1. सगळ्यांनी पुढे लक्ष द्या 92, एक्स सी 2. आता या सी च गुपित ठेवणार आहे. एक तुम्हाला सी म्हणजे किती असेल हे तुम्ही स्वतःहून सांगायचंय. एक तुमच्यासाठी हे एक क्ल्यू असणार आहे की कोण सांगते बघूया सी ला कोणतं रोमन संख्या चिन्ह येणार आहे. सी ला कोणती आंतरराष्ट्रीय संख्या येणार आहे ते सांगा. सांगते बघूया बघा 93. बऱ्याच मुलांच्या मनाने बरोबर सांगितलं असणार 93, एक्स सी 1 2 3 93. 94 करेक्ट 94 एक्स सी आय व्ही 94. 95 एक्स सी 5 एक्स सी बघा 95 एक्स सी 5 95. त्याच्यानंतर 96 एक्स सी व्ही आय म्हणजे 90 95 आणि 96. हा त्याच्यानंतर बघा 97 90 95 96 97 98 बघा 90 95 96 97 98. आता 99 90 आय एक्स 99 आणि 100 ला काय येणार मग कोण सांगेल. त्याच्यामध्ये नवीन काय कोणती संख्या आलेली आहे 100 ला कोणतं रोमन संख्या चिन्ह येणार तर सी संख्या चिन्ह येणार. बऱ्याच मुलांना समजलेलं आहे कोणतं येणार सी येणार. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे की 100 ला सी हे रोमन संख्या चिन्ह येणार आहे. 100 ला कोणतं येणार आहे सी हे रोमन संख्या चिन्ह येणार आहे. हे सगळ्यात आता जर तुमची बरोबर स्कॉलरशिप पर्यंत तुम्हाला रोमन संख्या चिन्ह परफेक्ट लक्षात पाहिजे. लक्षात त्याच्यासाठी 5 ला 5 ला एक वेगळं आहे 10 ला वेगळं आहे 40 ला आहे त्याच्यानंतर 50 ला आहे 50 नंतर डायरेक्ट आपल्याला 100 ला सी येतं. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवला तर याच्यामध्ये आता बेरीज वजाबाकीची सुद्धा गणित असतात रोमन संख्या चिन्हामध्ये. म्हणजे कसं येणार तुम्हाला बघा एक्स सी. आता कशी याची गणित येणार तर ती बघूयात आपण. आता इथं एक्स सी मायनस एक्स. आता एक्स सी म्हणजे किती आहे 100. 100 आणि एक्स म्हणजे किती 10. एक्स सी म्हणजे 100. एक्स सी म्हणजे काय येणार आहे आपल्याला 90 येणार आहे. मग 90 वजा 10 किती येणार आहे 80. किती येणार आहे तर 80 येणार आहे. म्हणजे ह्याचं उत्तर आपल्याला काय काढायचं आहे
80 काढायचं आहे. त्याच्यानंतर आता मग याच उत्तरामध्ये आपल्याला 80 ला किती आहे, तर हे 50, 60, 70 आणि 80. 50, 60, 70 आणि 80. आता याच्यामधल्या महत्वाचं काय आहे ते एवढं तरी तुम्ही 1-2 मिनिटं निरीक्षण करा. 1-2 मिनिटात अजून तुम्हाला महत्वाचं देणार आहे. लिहून देतो थांबा तुम्हाला, त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकताय, जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. आता सगळ्यांनी लिहून घ्यायचे आहेत. महत्वाचे पॉइंट्स सगळ्यांनी लिहून घ्यायचे आहेत. मी जे सांगितलं तेच करायचं आहे. महत्वाचे पॉइंट्स वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. एल म्हणजे 50, LIV 54, LIX 59, L म्हणजे 50, 60, 70, LXXX 80, L त्याच्यानंतर L म्हणजे 50, 60, 70, 80 अधिक हे 89, त्याच्यानंतर बघा 90, 90 ला येणार आहे XC. XC हे लिहून घ्या फळावरचं. XC म्हणजे 90 आणि C म्हणजे XCIV 94, XCIX 99 आणि फक्त C म्हणजे किती येणार आहे, 100 येणार आहे. फक्त C म्हणजे कुठले येणार आहे तुम्हाला, 100 येणार आहे. आता 100च्या पुढचे सुद्धा काही आहेत ते तुम्हाला फक्त लिहून देणार आहे. तुम्हाला एखादा प्रश्न पडू शकतोय, फळ्यावरच लिहून घ्या. आता 100च्या पुढचे, तर 100च्या पुढे बदलतं ते डी. डी कशाला येतं माहिती का, 500 ला येतं डी. त्याच्यानंतर जे बदलतं ते डी 500 ला येतं. 1000 ला एम येतं. एम म्हणजे काय, तर 1000 येतं. एम म्हणजे काय येतं, 1000 येतं. हे काय कंपल्सरी नाही तुमच्यासाठी, फक्त डी आणि एम इथं ह्याच्यानंतर ही काय होतात, रोमन संख्या चिन्ह बदलतात. बघा 500 ला कुठलं डी आणि 1000 ला एम येतं. 500 ला कुठलं डी आणि 1000 ला एम येतं. आता त्याच्यात पुढे समजा तुम्हाला 101 लिहायचं आहे, 101, तर 101 ला काय येणार सांगा, 100 ला किती आहे, सी आहे. मग CI म्हणजे 101. CI म्हणजे काय झालं, 101 झालं. त्याच्यानंतर समजा 150. आता 100 सगळ्यांनी जरा पुढे लक्ष द्या. 150 ला कुठलं लिहिणार आहे, 100 ला काय आहे, एकदमच लिहा. 100 ला जर सी असेल तर 50 ला कोणती संख्या आहे सांगा, 50 ला एल आहे. म्हणजे 50 ला एल म्हणून इथं CL लिहायचं आहे. लक्षात. त्याच्यानंतर 200 ला, 200 ला काय येणार आहे, 100 ला सी आहे, 200 ला डबल सी, 200 ला डबल सी. त्याच्यानंतर 400, 300 ला ट्रिपल सी, 400 ला CD, 300 ला ट्रिपल सी आणि 400 ला आहे CD, 400 ला आहे CD. 500 च तुम्हाला लिहूनच दिले डी वजा सी, 1000 च लिहून दिले, 600 ला DC, 900 ला, तर याच्यामध्ये MCM म्हणजे कसं, M म्हणजे 1000, 1000 मधनं 100 गेले. इथून हे एवढा भाग तुम्हाला पडू शकत नाही, पण तरी पण एक्स्ट्रा नॉलेज आहे बघा. CD 400 ला 900 ला कोणत्या रोमन संख्या चिन्ह आपण वापरू शकतो ते दिलेलं आहे. लिहून घ्या फळावरचं. ह्याच्यानंतर
रोमन संख्या चिन्हांची गणित मी घालणार आहे सगळ्यांना. रोमन संख्या चिन्हाची गणित. बघा, एल ला 50, 1-2 मिनिटं वेळ देणार आहे. त्याच्यानंतर रोमन संख्या चिन्ह बदलतं, ते 100लाच बदलतं. सी ला 100. आता इथं बघा, हे महत्वाचं आहे. 90ला एक्स सी. सी म्हणजे 100 मधनं 10 गेले. डी म्हणजे 500, एम म्हणजे 1000. 2 मिनिटं घेऊन घ्या, निरीक्षण करा. जे महत्वाची रोमन संख्या चिन्ह आहेत ती दिलेली आहेत. त्याच्यामध्ये काही मी स्टार करतो, ती सगळ्यात महत्वाची आहेत. जी स्टार केलेली आहेत ती सगळ्यात महत्वाची आहेत, म्हणजे ती तुम्हाला लक्षात ठेवावीच लागणार आहे. ती लक्षात ठेवली तर तुम्हाला काय होतं, तर आता ह्याच्यावरची गणित देणार आहे, ती तुम्ही वहीत आत्ताच्या आत्ता सोडवायची आहेत. झालं काय लिहून सगळ्यांचं? चला, आता ह्याच्यावरची गणित घ्या तुम्हाला. आता या रोमन संख्या चिन्हांवरील गणित आता तुम्हाला मी घालणार आहे, ती तुम्ही सोडवायची आहे. मला सांगायचंय 35 या संख्येसाठी कोणतं रोमन संख्या चिन्ह तुम्ही वापराल, लिहून दाखवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, 70 वजा 10. 70 वजा 10 पुढे बघा, 70 वजा 10 उत्तर किती येतं, तर 60 येतं. मग 60 या अंकासाठी कोणते रोमन संख्या चिन्ह वापराल? त्याच्यानंतर 50 अधिक 50, त्याच्यासाठी कोणती रोमन संख्या चिन्ह वापराल? तर 90 अधिक 9 किती उत्तर येतं, त्याच्यासाठी कोणती रोमन संख्या चिन्हे वापराल? सी साठी कोणते रोमन संख्या चिन्ह आहे, एल साठी कोणते आहे, एक्स साठी कोणते आहे, आणि डी साठी सुद्धा लिहा कोणते आहे. त्यांची पण उत्तर आता तुम्हाला लिहायची आहेत.
तर ही गणित आता तुम्ही सोडून दाखवायची आहेत मला. बघा आता ह्याच्यामध्ये बघा 70 वजा 10 आहे, म्हणजे उत्तर किती येते 60. उत्तर किती येते 60 येते. मग 60 ला आपण कोणतं रोमन संख्या चिन्ह वापरतो? एल एक्स. कोणतं वापरतो? तर एल एक्स वापरतो. एल म्हणजे आपलं 50 आहे आणि एक्स म्हणजे 10 आहे. एल एक्स म्हणजे 60. एल एक्स म्हणजे 60. त्याच्यानंतर येतं 50 अधिक 50. 50 अधिक 50 किती? 100. मग 100 ला कोणतं रोमन संख्या चिन्ह आहे? तर सी. 100 ला कोणता आहे? तर इथं तुम्हाला सी लिहायचं आहे. त्याच्यानंतर 90 अधिक 9. 90 अधिक 9 बरोबर किती होतात? तर 99 होतात. 99 साठी काय आहे? तर एक्स सी हे किती झाले? 90 झाले. आणि आय एक्स म्हणजे 99. आय एक्स म्हणजे काय? तर नव्हे बा एक्स सी म्हणजे काय? 90. आणि आय एक्स म्हणजे 9 म्हणजे 90 आणि 9 99 झाले. आलं लक्षात? त्याच्यानंतर सी म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला? 100. सी म्हणजे काय सांगितलं होतं? 100. त्याच्यानंतर एल ला कोणतं रोमन संख्या चिन्ह आहे? एल ला कोणता आहे? तर एल ला 50 आहे. एक्स ला 10 आहे आणि डी ला 500 आहे. डी ला कोणता आहे? 500 आहे. तर 500च्या आता 100 ला मी काय म्हटलेलं आहे? सी म्हटलेलं आहे. मग 101 ला C1, 102 ला C2, 103 ला C3 आणि 104 ला काय येणार? CIV. म्हणजे 4 5 1 2 3 सगळ्यांना हे काय येतात? समानच रोमन संख्या चिन्ह येतात. आय आय व्ही आय आय एक्स आय व्ही असे येतात. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर अशा प्रकारे आपण काय करायचं? त्याच्यानंतर 300 बदलतो कधी माहितीये का? 500 ला आणि 1000 ला बदलतं. 500 ला डी आहे, 1000 ला एम आहे. मग 200 ला काय येणार? डबल सी. 300 ला ट्रिपल सी. 400 ला सी डी. सी डी का 400? कारण का डी म्हणजे किती आहे? 500. 500 मधनं सी म्हणजे डी गेले, किती राहिले? डी म्हणजे 400. 400 मधनं डी गेले, सी गेले, किती राहिले? 400 राहिले. 600 ला डी सी म्हणजे 500 अधिक 100. त्याच्यानंतर 900 यम ला किती येते? 1000 येते. मग 1000 मधनं 100 आपल्याला घालवले तर किती होतात? तर आपले बरोबर 900 होतात. आलं लक्षात? तर बघा अजून याच्यावरचे प्रश्न घेऊयात. आता मी 4 पर्याय देणार आहे. त्यातलं बरोबर रोमन संख्या चिन्ह कशाला लिहिलं आहे ते तुम्ही सांगायचं आहे. बरोबर चुकीचं रोमन संख्या चिन्ह सांगा. कशाला लिहिलं आहे चुकीची रोमन संख्या चिन्हाची जोडी कोणती आहे ती तुम्ही सांगायची आहे.
चुकीची रोमन संख्यांची जोडी कुठली आहे? सांगा बघू याच्यामधली. बरोबर. आता अजून एक प्रश्न. बरोबर जोडी ओळखायची आहे. बरोबर संख्या चिन्हाची जोडी तुम्हाला ओळखायची आहे. बरोबर संख्या चिन्हाची जोडी ओळखा. बरोबर रोमन संख्या चिन्हाची यातली जोडी कोणती? सांगा बघू. बरोबर रोमन संख्या चिन्हातली यातली जोडी तुम्हाला शोधायची आहे. लक्ष द्या पुढं. बरोबर यातली रोमन संख्यांची जोडी कोणती आहे सांगा. 47, 60, 9 आणि 53 मधली बरोबर रोमन संख्यांची जोडी कोणती? या चारीतली 1 2 3 1 2 3 4 मधली बरोबर रोमन संख्यांची जोडी. तर याच्यामधली चुकीची रोमन संख्यांची जोडी आहे 50. कारण की 50 ला आपण बघितलेलं आहे एल येतं. त्याच्यानंतर याच्यातली बरोबर रोमन संख्यांची जोडी आहे. आता 60 ला काय येतं सांगा. आपण 50 ला किती घेतलेलं आहे याच्यामध्ये एल. म्हणजे एल कुठं आहे का? एल एक्स म्हणजे 60. एल एक्स म्हणजे 60. 9 ला काय आहे? 9 ला आय एक्स आहे. आणि 53 ला काय येणार? 50, 51, 52 आणि 53. ही 53 ला येणार. आणि इथं 47 ला बघा. हे झाले 40, 45, 46, 47. बरोबर पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. बरोबर रोमन संख्यांची जोडी आहे. आलं लक्षात तुमच्या? तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे. 1 ते 100 पर्यंत किंवा त्याच्या पुढे 500, 1000 पर्यंतच्या फक्त रोमन संख्या चिन्ह आज मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ते बरोबर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्ही काय करायचं आहे. आजच्या आज 1 ते 100, 1 ते 1000 पर्यंत म्हणजे फक्त त्याच्या 500च्या पुढे, 100च्या पुढे फक्त त्याचं काय लिहायचं. 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900 आणि 1000 यांच्या फक्त रोमन संख्या चिन्ह लिहायचे. आणि 1 ते 100 मध्ये डिटेल मध्ये लिहायचे. 51, 52, 53 असं डिटेल मध्ये लिहायचं आहे. आपण काय करूयात. आता इयत्ता 4थीचा ऑनलाईन क्लास होता गणिताचा. आता इथंच आपण थांबूयात. आज आपण काय घेतलं. रोमन संख्या चिन्ह घेतली. त्याचा अभ्यास सुद्धा आता मी तुम्हाला दिलेला आहे. तो व्यवस्थित कंप्लीट आपल्या गणिताचं बुक तुम्हाला छोटं किंवा घालायला सांगितलं होतं. त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे. तो अभ्यास कंप्लीट करायचा आहे. ओके स्टुडंट्स, थँक्यू.